नमस्कार. करामती सरपंच सुदामराव नेवसे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. लाजदरा पाहुन जरा जनाची मनाची पोटासाठी नाचते मी परवा कुणाची, पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. कैलासवासी विठाबाई नारायणगावकर यांच्या या लावणीने अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला. खऱ्या अर्थानं त्यांनी कलाकाराची व्यथा या ठिकाणी मांडलेली आहे. कलाकार काय असतो, कोणताही कलाकार असू द्या किंवा मग सर्वसामान्य जनता असू द्या, सर्वसामान्य व्यक्ती असू द्या, आपल्या पोटासाठी सगळ्यांना काहीतरी कला करावीच लागते, काहीतरी कष्ट करावं लागतं, काम करावं लागतं. पोटासाठी माणसं धावपळ करतात. आणि ही जे काही समोर दुनिया आहे, ही दुनिया है एक जत्रा, अहो ही दुनिया है एक जत्रा, हौस गौस नवस जत्रा. अहो या दुनियामध्ये हौसे गौसे नवसे सगळे आहेत, नवे नवे या दुनियामध्ये हे नेवशे सुद्धा आहेत. म्हणून ही दुनिया आहे. अहो या दुनियामध्ये सगळ्यांनाच धावपळ करावी लागते, काही ना काही मिळवण्यासाठी धावपळ करावी लागते, कला करावी लागते. कलाकार हा कोणताही कलाकार असू द्या, तो आपली कला जोपासत असतो आणि या कलेच्या माध्यमातून तो आपलं जीवनमान जगण्याचा प्रयत्न करतो. या अथांग दुनियेमध्ये हा अथांग जनसागर आहे, महासागर म्हणावं लागेल. हा महासागर मोठा की ज्या महासागरामध्ये अनेक लोक धावपळ करतायत, दैनंदिन जीवन जगण्याचा प्रयत्न करतायत, धकाधकीच्या जीवनामध्ये धावपळ करण्याचा प्रयत्न करतायत. पण याच्यामध्ये कलाकारही आपली कला जोपासण्याचा प्रयत्न करतो. रोशनी कुमारी नट ही छत्तीसगडची मुलगी अगदी पहिलीमध्ये शिकत आहे. पण ही कला जगण्याची ती तारेवरची कसरत करतायत. खऱ्या अर्थाने ती तारेवरचीच कसरत करते, कारण एका तारेवर तर चालायचं सोपं नाही हो. मग ती आमच्या गावामध्ये एका ठिकाणी म्हणजे बस स्थानकासमोरच तारेवरती चालत होती. म्हणजे एक फार मोठी दोरी बांधली होती इकडं तिकडं. दोरीवरून चालताना एक आगळं वेगळं चित्त थरारक असं वाटत होतं. कारण थोडी जरी नजर इकडं तिकडं झाली तरी ती त्या दोरीवरून ती पडली असती. कारण हे जीवन मरणाचा प्रश्न आहे. तिच्याबरोबर अर्जुन कुमार नट हा छत्तीसगडचा इयत्ता 7वीतला तिचा बंधू होता. आणि हरिप्रसाद नट हा एक छत्तीसगडचा तो इयत्ता 10वीमध्ये शिकणारा तिचा भाऊ तिच्याबरोबर होता. लाऊडस्पीकर चालू होतं, लाऊडस्पीकरवर गाणी सुरू होती. ती त्या दोरीवरून चालत होती. कोणत्याही क्षणी इकडं तिकडं नजर झाली तर ती जर वरून पडली असती तर निश्चितच तिचा जीव सुद्धा जाऊ शकत होता. इतक्या ती उंचावरून चालत होती. पण ही जी दुनिया आहे, ही लोक आहेत, ही फक्त लांबूनच ती कला पाहत होते. काही जण तिला पैसे देत होते. पण खऱ्या अर्थानं मला असं म्हणायचं आहे की जगण्याचा प्रयत्न आटापिटा करणारी आणि जीव घेणा जी काही कसरत करणारी जी मुलगी होती रोशनी, तिच्या जीवनामध्ये ती रोशनी आणण्याचा प्रयत्न करत होती. पण जनतेला त्याचं काहीच, येणाऱ्या जाणाऱ्यांना काही त्याचं स्वैरसूतक वाटत नव्हतं. खऱ्या अर्थानं थोडंसं वाईट वाटलं. ते अमृता मॅडम काय म्हणताय? बस बढिया सर, तुम्ही सांगा. नमस्ते ऑल महाराष्ट्र, ऑल इंडिया. आमचे सुदामराव नेवसे सरपंच सर यांच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा, फॉलो करा आणि सपोर्ट करा. हीच माझी तुम्हाला प्रार्थना. धन्यवाद अमृता मॅडम. ओके, धन्यवाद.